श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये 25 आणि 26 डिसेंबर या दोन्ही तारखेचं जे काही करंट अफेअर असेल या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल, ऑल एक्झामसाठी हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तरी या लेक्चरला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न क्रमांक 1 पहा. देशातील पहिला 1 किलोमीटर लांबीचा स्टीलचा रस्ता कोठे बांधण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सुरत, गुजरात या ठिकाणी, गुजरात या राज्यामध्ये स्टीलचा पहिला काय केलेला आहे, रस्ता बांधण्यात आलेला आहे. आता याच्याबद्दल काही माहिती पाहूया. स्टीलचा कचरा म्हणजे काय? जे काही स्टीलचे प्लांट असतात त्या ठिकाणी काय असतं, भरपूर स्टीलचं वेस्टेज मटेरियल असतं आणि त्या वेस्टेज मटेरियलचाच वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापासून खडी तयार करण्यात आली. स्टीलचं जे वेस्टेज मटेरियल आहे त्याच्यापासून खडी तयार करण्यात आलेली आहे आणि ती रस्त्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. हा जो काही रस्ता आहे तो जवळजवळ 1 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि 6 लेन पोलाद रस्ता आहे. 6 लेन स्टीलचा हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी गुजरात राज्यातील माहिती आहे, त्यामुळे गुजरात राज्याबद्दल आपण थोडक्यात एक इन्फॉर्मेशन पाहूया. याची स्थापना पाहिली तर 1 मे 1960 रोजी झालेली आहे. याचे मुख्यमंत्री कोण आहेत? श्री भूपेंद्र पटेल आहेत. यांचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर चंदीगड या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे उद्घाटन. बघा, या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता इतरही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी काय सांगले, लहान मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कुंजप ॲप हे विकसित करण्यात आलेलं आहे आणि हे ॲप कोणी विकसित केलेलं आहे? केरळ या राज्याने करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सायबरबद्दल एक सुरक्षा केंद्राचं उद्घाटन केलं आहे. त्याच्यामुळे सायबरच्या रिलेटेड जे काही इतर स्ट्रॅटेजी आहेत किंवा इतर करंटमध्ये घडलेल्या काही घटना आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. भारतातील पहिले सायबर तहसील राज्य कोठे तयार करण्यात आलेले? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे पण करण्यात आलेलं आहे. हे सायबर तहसील राज्य आहे. यानंतर पहा, नाटोने जगातील सर्वात मोठा सायबर सुरक्षा व्यायाम सुरू केलेला आहे. त्याचं नाव काय आहे? लॉक्ड शील्ड हे त्याचं नाव आहे. हे आयोजित कोठे केलेलं आहे? टेलिन एस्टोनिया या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता नाटोने हे सगळं सायबर सुरक्षा व्यायाम सुरू केलेला आहे, त्याच्यामुळं नाटाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाटोची स्थापना कधी झाली? 4 एप्रिल 1949 रोजी झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल, बेल्जियम या ठिकाणी आहे. हे पण तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 24 डिसेंबर या दिवशी हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर या महिन्यातील इतरही दिवस कोणकोणते महत्त्वाचे आहेत या ठिकाणी आपण पाहूया. यामध्ये 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे. त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF स्थापना दिवस आहे. त्याचप्रमाणे 2 डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे. त्याचप्रमाणे 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन सुद्धा आहे. यानंतर 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. यानंतर 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. त्याचप्रमाणे या 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. 8 डिसेंबरला बोधी दिन आहे. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. त्याचप्रमाणे 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबरला सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. यानंतर 16 डिसेंबरला विजय दिवस आहे. 18 डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिन आहे. त्याचप्रमाणे याच 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आहे. 19 डिसेंबरला गोवा स्वातंत्र्य दिन आहे. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आहे. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस आहे. 23 डिसेंबरला किसान दिवस आहे. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आहे. 25 डिसेंबरला सुशासन दिन भारतामध्ये आहे, हे पण लक्ष ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. 2024च्या प्रजासत्ताक दिना दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे?
तर इमॅन्युअल मॅक्रोन यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ते कोण आहेत तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आता फ्रान्सबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. जी काही फ्रान्सची राजधानी कोणती आहे तर पॅरिस ही राजधानी आहे. फ्रान्सचं चलन कोणतं आहे? युरो हे फ्रान्सचं चलन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर रंकीरेड्डी, सात्विक साईराज आणि चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे हे दोन्ही कोण आहेत? बॅडमिंटन खेळाडू आहेत. या ठिकाणी पहा इतरही अवॉर्ड्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पहा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये बघा पुरस्कार प्रस्तुत अध्यक्ष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी हे पुरस्कार वितरण होणार आहे. 9 जानेवारी 2024 रोजी हे वितरण होणार आहे. आता या ठिकाणी पहा काही इम्पॉर्टन्स टर्म आहेत इतर अवॉर्ड्सबद्दल. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहेत. याचे 2 विजेता आहेत, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी हे आहेत. हे कोण आहेत तर बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे अर्जुन पुरस्कार 2023 याचेसाठी 26 विजेता ठरवण्यात आलेले आहेत. 26 जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जातो. जे काही क्रीडा शिक्षक आहेत त्यांना. या ठिकाणी 5 क्रीडा शिक्षक जे नियमित व्यक्तींसाठी देण्यात आलेला आहे. हा जो काही द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो नियमितसाठी असतो आणि एक असतो ते लाईफ टाईमसाठी असतो. अशा 2 कंडिशनमध्ये तो देण्यात येतो. तर नियमितसाठी म्हणजे रेग्युलर कंडिशनसाठी 5 शिक्षकांना देण्यात आलेले 5 क्रीडा शिक्षकांना आणि लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी 3 क्रीडा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ 2023 विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? तर डी गुगेश यांनी हे विजेतेपद मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. दूरसंचार विधेयक 2022 राज्यसभेमध्ये मंजूर झालेले असून लवकर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. तर हे विधेयक यापूर्वीच्या कोणकोणत्या कायद्यांची जागा घेईल? तर या ठिकाणी बघा दूरसंचार विधेयक 2023 लोकसभेमध्ये काही दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आलेलं आहे. आता ते राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आता ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता हे जे काही विधेयक आहे ते यापूर्वीचे जे काही दूरसंचार रिलेटेड जे काही विधेयक होतं त्यांची कोणती जागा घेणार आहे किंवा यापूर्वीचे असे कोणकोणते कायदे आहेत ती कायद्यांचं एकत्रीकरण करून एक मोठा कायदा तयार करण्यात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बघा दूरसंचार विधेयक 2023 कोणकोणत्या कायद्यांचं जागा घेणार आहे? तर त्याच्यामध्ये भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933, टेलिग्राफ वायर्स कायदा 1950, टेलिग्राफ कायदा 1885 या तिघांची तो दूरसंचार विधेयक 2023 हा कायदा घेणार आहे. आता या कायद्यानुसार काही अटी तयार करण्यात आलेल्या आहेत. बघा बनावट सिम कार्ड खरेदी केल्यास जर बनावट सिम कार्ड जर एखाद्याने खरेदी केलेलं असेल तर त्याला शिक्षा काय होऊ शकते? तर त्याला 3 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो, 50 लाख रुपये दंडसुद्धा होऊ शकतो त्याला. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्याचप्रमाणे इतरही डिटेलमध्ये आहे ते तुम्ही इतर ठिकाणी नेटवरती सुद्धा पाहू शकता. त्याची आणखीन इतर अंमलबजावणी काय आहे ते पण त्याची किंवा अटी नियम काय तयार होतात ते पण तुम्ही इतर पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या भारतीय कुस्तीपटूने भारतीय कुस्तीवादांमुळे पद्मश्री पुरस्कार परत केलेला आहे? तर बजरंग पुनिया यांनी त्यांना जो काही पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे तो त्यांनी काय केलेला आहे पुन्हा रिटर्न केलेला आहे. तर त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी जाहीर झालेला आहे? 2019 हा पद्मश्री पुरस्कार आहे. आता त्याचं कारणसुद्धा महत्त्वाचं आहे. संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बनवल्यामुळे त्यांचा निषेध केला आहे आणि त्यांचे जे काही संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख बनवल्यामुळेच बजरंग पुनिया यांनी काय केलेलं आहे पद्मश्री पुरस्कार त्यांनी काय केलेलं आहे परत केलेला आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 9 पहा या रिलेटेडच आहे. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या खेळ संघाला निलंबित केलेलं आहे? तर भारतीय कुस्ती संघाला सध्या त्यांनी निलंबित केलेलं आहे. पहा कुस्ती संघाचे अध्यक्ष कोण आहेत? संजय सिंग यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तो पूर्ण संघच निलंबित करण्यात आलेला आहे आणि कुस्तीच्या संघाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी संजय सिंग त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या चर्चेतील भारतीय कुस्ती संघ आहे त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना कधी झाली?
27 जानेवारी 1967 रोजी झालेला आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गर्जियन कोणी सुरू केलेलं आहे तर अमेरिकेने हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. कोठे केलेलं आहे लाल समुद्रासाठी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि का करण्यात आलेलं आहे तर जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी हे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गर्जियन सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय संघ फोरमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे तर बिहारमध्ये कुठे तर बोधगया या ठिकाणी. त्याच्याचप्रमाणे बघा 20 ते 22 डिसेंबर दरम्यान हा सोहळा होता आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर दलाई लामा यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल 2023 स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? आस्था रावल यांनी मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. कोणत्या राज्याने मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर राजस्थान या राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. श्रीलंकेच्या गोल्डन आऊल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर सुमित महाजन, मेजर रोहित, सनी शर्मा या तिघांना सुद्धा या श्रीलंकेच्या गोल्डन आऊल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही सर्व इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा.